शिरोधारा जे हे कर्म आहे, पंचकर्मातलं एक कर्म आहे, ते आपण विलास वाघ यांना का सुचवलं तर त्यांच्या डोळ्याला प्रॉब्लेम होता. त्याच्यामुळे आपण त्यांना शिरोधारा करण्यासाठी सांगितलं आणि शिरोधारामुळे त्यांना 50 ते 60% त्यांच्या डोळ्यांमध्ये पण सुद्धा फरक पडलेला आहे. असे जे पेशंट असतात, जसे पक्षघात आहे, मनोविकार आहे किंवा अर्धांगीव वायू झालेला आहे त्यांना, किंवा ब्रेन हॅमरेज झालेला आहे, स्मरणशक्ती लॉस झालेली आहे, किंवा पोटाचे आजार आहे, सोरायसिस आहे, अशा लोकांनी शिरोधाराचा नीतीचाच उपयोग करून घ्या, ज्यामुळे अशा आजारामध्ये त्यांना लवकरात लवकर आराम मिळेल. आणि शिरोधाराचे फायदे आपल्याला कशा पद्धतीने मिळू शकतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. ज्या मुलांची स्मरणशक्ती कमी असते किंवा विसरभोळेपणा लवकर असतो, तसेच चिडचिडपणा वाढतो, काही लोकांना काही जरी बोललं तर तात्काळ राग येतो, निद्रानाश होतं, अशा बरेच आजारामध्ये आपण शिरोधाराचा उपयोग करून घ्यायला पाहिजे. ज्यामुळे आपले जे काही लहान मेंदू आणि मोठ्या मेंदू या दोघांचं जे काही बॅलन्स आहे हे शिरोधारामुळे निश्चितच येतं आणि ज्यामुळे आपल्या शरीरावर पूर्णपणे नियंत्रण करून शरीर जे आहे आपलं हे संतुलित कार्य करत असतं आणि शरीरामध्ये चयापचय सुद्धा व्यवस्थित होतं, पोटांचे आजार सुद्धा कमी होतात आणि डोळ्यांची दृष्टी आहे किंवा नाक कान घसा आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सुधारणा होतं. यामुळे पूर्ण शरीरावर तेज येणे, तसेच ज्या लोकांना केसांची समस्या असतात, म्हणजे केस लवकर पिकतात, गळतात, जसं आपण खालित्य पालित्य हे 2 आजार आहे केसांचे, याच्या सुद्धा शिरोधारामुळे खूप चांगले रिझल्ट मिळतात. तर सर्वांनी मी हे सांगू इच्छिते, जे रोगी आहे किंवा जे निरोगी आहे अशा लोकांनी सुद्धा पंचकर्माचा लाभ घ्यावा. शिरोधारा वर्षातून एकदा, 6 महिन्यातून एकदा निश्चितच करून घ्यावा, ज्यामुळे आपली जी काही स्मरणशक्ती सुद्धा स्ट्रॉंग राहील, निगेटिव्ह जे काही विचार असतात ते सुद्धा कमी होणार आणि पॉझिटिव्ह होणार आणि केसांच्या समस्या सुद्धा कमी होणार. ज्या लोकांना सोरायसिस आहे किंवा डोक्यांमध्ये डॅन्ड्रफ होऊन केस गळतात अशा लोकांनी सुद्धा शिरोधाराचा निश्चितच लाभ करून घ्या. शिरोधारा ह्या 2 प्रकारच्या असतात. एक शिरोधारा केल्या जातं जे डोक्यामध्ये असं इथे विशिष्ट औषधी युक्त तेल असतं, ते डोक्यावर सोडलं जातं आणि मसाज होतं. आणि दुसरी जी शिरोधारा असते त्याला शिरोबस्ती म्हटलं जातं. ती अशी चांबड्याच्या आकाराची अशी टोप केलं जातं आणि त्याच्यामध्ये औषधी सोडलं जातं, त्याला शिरोबस्ती म्हणतात. हे दोघींचे कार्य सेम आहे. तर प्रकृतीनुसार आम्ही पेशंटना कुठलं आपण कर्म करायला पाहिजे ते सांगत असतो. तर अशा पद्धतीनं आपले विलास वाघ यांनी या पंचकर्माचा फायदा घेतला आणि त्यांना 50 ते 60% त्यांच्या आजारामध्ये फरक वाटला. त्यांना बरेच स्किनचा आजार होता, डायजेशनचा प्रॉब्लेम होता, तसंच डोळ्याचा जो रेटिना आहे हा वाढलेला होता, ही अंधुक झालेली होती, त्यांना स्पष्ट दिसत नव्हतं. त्यामुळे ते आपल्या योगपीठामध्ये आल्यानंतर आपण त्यांच्यावर पंचकर्म, नेत्रबस्ती, शिरोधारा असे हे जे कर्म आपण केलेले आहे आणि त्यांना कशा पद्धतीने फरक पडलेला आहे आपण आता त्यांच्या शब्दामध्ये आपण ऐकणार आहोत. डॉक्टर पुरी मॅडम जे बोलले माझ्या इलाजाबद्दल, मी कमीत कमी त्यांच्याकडनं 2 महिन्यापासून ट्रीटमेंट घेते माझ्या स्किनला, आणि स्किनला बऱ्यापैकी खूपच जास्त प्रॉब्लेम होता. ते स्किनचे माझे बऱ्यापैकी हात, म्हणजे आता 70 ते 75% माझे हात क्लिअर झालेत, 25% माझा बाकी आहे की ते आता अजून औषध दिल्यानंतर ते फरक पडेलच. जे मला डोळ्याला 15-20 दिवसापूर्वी अचानक डायरेक्ट दिसणं बंद झालं, म्हणजे अंधुकच दिसत होतं, दिसतच नव्हतं. ते त्यांनी पंचकर्म या इलाजातून मला आज 40 ते 50% पर्यंत दिसणं योग्य झालं. कारण मला मोबाईल मधलं जो आकडे हे तेही पण दिसत नव्हते, तेही आज मला दिसायला लागले आहेत. याच्या पुढे ते पुढची जी ट्रीटमेंट देतील त्याच्यावर मला बहुतेक 100% दिसेल, मी पूर्ण त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतो. किंवा वाचायला सुद्धा येत नव्हतं, वाचायला पण येत नव्हतं. आता होतं तसं? हो, होतं. स्पष्ट दिसतंय, म्हणजे बऱ्यापैकी दिसतंय. तुम्ही काय सांगू शकता? तुम्ही त्यांचे मित्र आहे आणि त्यांच्यासोबत 7 दिवस तुम्ही येत होते, तर तुमच्या मित्रामध्ये, तुमच्या मित्राच्या बॉडीमध्ये काय चेंजेस वाटतात? त्यांच्या आजारामध्ये काय चेंजेस वाटते? नाही, आता भूक पण लागली. पहिले 1 अर्धी चपाती खायचा, आता 2.5-3 तरी चपाती खातो. बरोबर. त्याचे हात म्हणजे पूर्ण अशी स्किन अशी निघालेली, पूर्ण खरखर झालं होतं, आता प्लेन झालं. चेहरा, कान पूर्ण काळे झाले होते. बरं. चेहरा सुद्धा उजळला. बरं. आणि दिसायचं तर अजिबात नाही, म्हणजे दिसतच नव्हतं. पहिले इतकं दिसायचं नाही, आता समोरचं पण ती पाठी पण वाचू शकतो असं आहे.
म्हणजे बोर्ड असं वाचू शकतात आता. हा. तेव्हा मोबाईल मध्ये नंबर सुद्धा दिसत नव्हते. आणि आपण आलो त्याला भेटायला, आपण आलो तरी आवाज दिल्याशिवाय तो त्याला म्हणजे त्यांना समजत नव्हतं कोण समजायचं. आलेला आहे बा. जो कोण जवळ येत नाही. आवाज दिल्याशिवाय मग आवाज दिल्यावरच येईल आपल्याकडे असं. निर्मला जीवन मोहिते. हा. आम्ही अशोका मार्गावरनं आलेलो आहे. बरं, तुम्हाला काय होत होतं आणि कशासाठी ट्रीटमेंट घेण्यासाठी आपल्या योगपीठामध्ये आलेलं आहे? मॅडम मला डायबिटीजचं म्हणजे अचानक मी चेक केलं तर ते निघालं मला ते. तर मग मी डॉक्टरांचं औषधं न घेताना मी डॉक्टरांचं ना औषधं घेताना मी असं वनस्पती वगैरे खात होती. पण मला त्रास व्हायला लागला मध्ये, माझं वजन कमी व्हायला लागलं, हे व्हायला लागलं. मग रक्तही कमी झालं माझं. मग नंतर मला ही शुगर तुम्हाला जसं माहित पडलं का शुगर आहे, आहे. तर शुगर असल्यानंतर तुम्हाला काय काय त्रास व्हायला लागला? मला डोळ्यांना असं हे यायला लागलं होतं, अंधारी यायला? अंधारी यायला लागली होती. चालताना चक्कर येत होते, डोकं गरगर करत होतं. पण आता ते मला सगळं थांबलेलं आहे किती माझं. दिवसापासून आपलं ट्रीटमेंट करताय? हा 3रा महिना आहे माझा. बरं, 2 महिन्यामध्ये किती टक्के फरक वाटतोय तुम्हाला? भरपूर शुगरसाठी? मला जवळजवळ 70-80% भरपूर फरक जाणवतोय. आणि किती पेशंट आणले तुम्ही माझ्याकडे? मी त्याच्यानंतर मी भरपूर पेशंट घेऊन आलो मॅडमकडे, 5-6 पेशंट घेऊन आलो. मला फरक जाणल्यानंतर मी सगळ्यांना सांगितलं, सगळे पेशंट इथे येऊन गेले. माझी बहीण आली, भाऊ आले, दुसरे माझ्या शेजारचे 3-4 जण आले आणि आताही अजून येत आहेत. तर मॅडमच्या औषधांचा भरपूर फरक पडलेला आहे, आम्हाला सगळ्यांना पडलेला. जे रोगी असतात त्यांनी आमच्या भारतीय आयुर्वेदिक अध्यात्म योगपीठमध्ये येऊन या पंचकर्माचा, या सेवेचा लाभ घ्या आणि रोगमुक्त व्हा. नमस्कार.